सिद्धार्थनगर क्रमांक 23 परिसरात रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास श्री हंस कल्याणधाम आश्रमाशेजारील ममता आनंद संकुल सोसायटीच्या संरक्षण भिंत अचानक कोसळण्याची घटना घडली आणि या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांच्या 4 ते 5 दुचाकी अडकल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगवधान राखत शिवसेना जिल्हा संघटक योगेशप्पा म्हस्के यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच योगेशप्पा म्हस्के यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी नाशिक महानगरपालिका अग्निशमक दल तसेच उपनगर पोलीस ठाण्यात कळवली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीनं मदतकार्य सुरू करण्याची विनंती केली। नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री संजयजी अग्रवाल साहेब यांनी मोलाची मदत केली। त्यानंतर नाशिक महानगरपालिका अग्निशमक दलाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमक दलाच्या जवानांनी परिस्थितीची पाहणी करून संरक्षण भिंतीचा ढिगारा सुरक्षितपणे बाजूला केला। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 4 ते 5 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या आणि या दुर्घटनेत दुचाकींचे मोठे नुकसान झालेले आहे। दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र स्थानिक नागरिक योगेशप्पा म्हस्के, अग्निशमक दल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे परिस्थितीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात आले। या घटनेनंतर ममता आनंद संकुलच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीनं पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे। यावेळी संजय गवारे, सचिन पगारे, जितेंद्र बर्वे, प्रमोद साळवे, राहुल गवारे, राकेश गांगुर्डे, सुभाष उनवणे, अतुल पगारे, निलेश अहिरे, रोशन गरड, अंकुश गांगुर्डे यांच्यासह सिद्धार्थनगरमधील अनेक रहिवासी उपस्थित होते।